आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, एक वाक्य, सडत सडत मारण्यापेक्षा लढत लढत मला त्याला म्हणतात जगणं. आणि आमची गीता, आमचा परमार्थ आम्हाला तेच सांगतो, लढण्यासाठी सांगतो, लढण्यासाठी, झुंजार होण्यासाठी सांगतो. म्हणून खरे लढाऊ, खरे झुंजार आम्ही विष्णुदास आहोत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत शिरोमणी निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून नामाचं महत्व सांगणार आहे. अल्पसा परिहार द्यायचा. आमचे अत्यंत स्नेही, ज्या ठिकाणी आम्ही एकाच गुरुकुलमध्ये शिकलो, श्री ज्ञानेश मिशन संस्था, असे आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण शिवाजी महाराज गडदे, आज त्यांनी श्री संत कारण शक्तीशिवाय काहीच नाही, शक्तीशिवाय भक्तीच करता येत नाही कालिदास महाराज. म्हणून पहिल्याच दिवशी शक्तीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. भारतस्य द्वे प्रतिष्ठे संस्कृत आणि संस्कृती, या भारत देशाची संस्कृती आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. म्हणून या भारत देशाची संस्कृती आईला देव मान आहे, नंतर पित्याला. म्हणून त्यांनी पहिल्यांदा महिलांचं कीर्तन ठेवायचा त्यांचा नियम आहे. ते माझे गुरुबंधू आहेत, त्यांनी फार चांगल्या पद्धतीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. दरवर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये हा सप्ताह होत असतो आणि यावर्षी होत आहे. पण यावर्षी कोरोनाचं संकट आहे, तरी पण महाराजांनी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तेव्हा महाराजांसाठी सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तसेच या ठिकाणी आमचे दुसरे गुरुबंधू हरिभक्त परायण आदरणीय आमचे कालिदास महाराज, ते सुद्धा उत्कृष्ट असे भागवताचार्य आहेत. त्यांचा आणि आमचाही संबंध, आम्ही आळंदीला शिकायला होतो त्यावेळेस सर्वच आम्ही 9वी 10वी ला असताना आळंदीला शिकायला गेलेली मंडळी. पण आज मला ते 3 मुलं झाल्यावर पुन्हा माहिती झालंय. म्हणजे त्यांचे मुलं पाण्यात नव्हते आले आणि काहीच नव्हते. म्हणजे असे गुरुबंधू आहेत आम्ही. एवढ्या दिवसांनी योग आला भेटायचा. भागवत कथा सुद्धा एका महिलेचीच आहे. महाराज, हा उपक्रम तुम्ही फार चांगल्या पद्धतीत राबवलेला आहे, तेव्हा तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्त परायण या भागातलं संगीत रत्न आमचे श्री हरिभक्त परायण शेंडगे महाराज, अत्यंत मन मिळावं स्वभाव, जसेच ते गायनामध्ये भजनामध्ये दर्दी आहेत, तसेच माणुसकी ठेवण्याच्या बाबतीत सुद्धा दर्दी आहेत. त्यांचे आमचे संबंध नेहमी कार्यक्रमामध्ये येतात, त्यांनाही धन्यवाद. माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे, ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत. तसेच हरिभक्त परायण आमचे दौलत महाराज, जे आदरणीय तुकाराम महाराज शास्त्री मुंडे यांची पुतणी आहेत, ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल. आम्ही जेव्हा 98च्या अगोदर पासून शुक्लतीर्थ लिमगावला आमची पहिली कीर्तनाची सुरुवात तुकाराम महाराज शास्त्रीजी वगैरे यांनी केली होती आणि त्यावेळेस आम्ही लिमगावला जायचो. आज तिथली लिमगावची सुद्धा बरीचशी मंडळी या ठिकाणी कीर्तनाला आलेली आहेत. तसेच श्री हरिभक्त परायण दत्ता महाराज उत्कृष्ट असे गायक आहेत, त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तसेच श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज, ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत. हरिभक्त परायण मृदंग वादक आमचे श्री हरिभक्त परायण बाजीराव महाराज, ते या ठिकाणी लाभलेले आहेत. तसेच हरिभक्त परायण माऊली महाराज, तेही मृदंग वादक आहेत. आणि जमलेली सर्व आमची भजनी मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, ज्यांच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आणि स्वाभिमान आहे, असे माझे सर्व तरुण बांधव. आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, तसे आमचे श्री हरिभक्त परायण परमेश्वर महाराज, ते सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, पण त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली, त्यांनाही धन्यवाद. सर्वच आमची महाराज मंडळी भागवतकार, कीर्तनकार, सहजासहजी दुसऱ्या कीर्तनकाराला येऊन बसत नाहीत, पण तुम्ही बसला, तुम्हाला धन्यवाद. कारण हे बघा, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा टाळ घेऊन उभे होते. त्याच्यासाठी महाराजांनी महाराजांचं रिस्पेक्ट करणं ही आपल्या संप्रदायाची खरी एक ओळख आहे. विठ्ठल. आमचे शिवाजी महाराज गडदे यांनी गेल्या 8 वर्षापासून हे संगीत विद्यालय गुरुकुल या ठिकाणी स्थापन केलं. माजलगाव सारख्या ठिकाणी येवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. छोटस रोपट लावलं पण त्याचा वेल आज गगनावर गेलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम स्वतः महाराज करत आहेत. पण सध्या कोरोनाच्या काळामुळे
मुलं घरी गेलेली आहेत. हे जागतिक संकट आहे, कोणा एकावरचं हे संकट नाही. पण हे कोरोना आता थोडासा कमी झालेला आहे, पण अजूनही नवीन म्हणतात ब्रिटन मधून यायला लागलाय. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची दक्षता घ्यायची. आपण ज्ञानेश्वर महाराजांना प्रार्थना करूया की हा कोरोना कायमचा जाऊ द्या आणि आम्हाला सर्वांना एकदा सुखी करा. एवढीच ईश्वराच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की पहिला दिवस म्हटलं की नामाचं महत्व. कारण सत्य, त्रेता, द्वापार आणि कली, काही युगामध्ये योगाला महत्व, काही युगामध्ये तपश्चर्याला महत्व. पण आजच्या काळामध्ये बाकीचे साधनं सस्पेंड केली आहेत. एकच साधन ड्युटी करत आहे कलियुगामध्ये, ते म्हणजे नाम साधना. कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागव्या पापा. कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ नाम साधना सांगितलेली आहे. कलियुगामध्ये मानवी जीवनाला एकतर आयुष्य कमी आहे, कमी कालावधीमध्ये जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर नाम साधना ही सर्वात श्रेष्ठ आहे. आणि नाम जर घेतलं तर तो आयुष्यात वायाला जात नाही, असं स्वतः आमचे महाराज सांगत ऐकिला. ज्याने या पृथ्वी तलावर ईश्वराचं नामस्मरण केलंय तो वायाला गेलाय असं ऐकूच येऊ शकत नाही. एक नंबरचा वाल्या कोळ्यासारखा डाकू, पण त्याने फक्त भगवंताचं नामस्मरण केलं तर तो ऋषी बनले. एवढे ऋषी बनले नाही साधारण, तर स्वतः डाकू जसं बोललं तसं देवाला वागावं लागलं. एवढी मोठी ताकद या नामामध्ये आहे. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणजे चोराचा सुद्धा साव होण्याची ताकद ही नामामध्ये आहे. आणि नाम घेत असताना तुम्हाला काही संसार सोडावा लागत नाही. तुम्ही जिथे आहात तिथे राहूनच भगवंताचं नामस्मरण करायचंय. आसोनी संसारी जिभे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. काही नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्या संसारामध्ये आहात तिथंच राहून भगवंताचं फक्त नामस्मरण करायचंय. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. आणि नामस्मरण करायला काही वेगळी साधना करावी लागत नाही, कुठे लांब जाऊन बसावं लागत नाही. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये नामस्मरण करू शकता. असाल ते करा जेथे तेथे. मग तुम्ही जिथं असाल तिथं राहून नामाचं चिंतन करा.
सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता माम भक्त्या नित्य युक्ता उपासते. अहोरात्र भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. जर तुम्ही अहोरात्र भगवंताचं नामस्मरण केलं तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग नाम कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. आता भगवंताने काय लीला केलं याचं वर्णन करणं याचंही नाव आहे लीला कीर्तन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अवतार कार्य 125 वर्ष, 11 वर्ष गोकुळ, 14 वर्ष मथुरा आणि 100 वर्ष द्वारका. गोकुळात केलं समाजकारण, मथुरेत केलं राजकारण आणि द्वारकेत केलं धर्मकारण. गोकुळामध्ये समाजकारण केले आणि मथुरेमध्ये राजकारण केले. बऱ्याचदा आमच्या सारख्या महाराज लोकांना लोक म्हणतात राजकारणाशी तुम्हाला काय घेणं देणं आहे. पण तुम्हाला सांगू का, खरा राजकारणाचा जन्मच महाभारतातून झालाय. या पृथ्वी तलावरचं सगळ्यात पहिलं राजकारण जर कोणी केलं असेल तर ते श्रीकृष्णाने. आणि आम्ही वारकऱ्याने जर करायचं ठरवलं तर काही करू शकतो, पण आम्ही करत नाही, ही गोष्ट सोडून द्या. श्रीकृष्णाने केले. राजकारणाचा जन्म त्याच्यातून झाला. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान गोकुळामध्ये होते आणि मथुरेत मध्ये आपले सर्व गायी गोपाळ वृंदामध्ये राहत असताना जेव्हा दही दूध तूप मिळवायचे गोपिका आणि हे नेऊन मथुरेमध्ये विकायचे, तर त्यावेळेस हे मथुरेतले राक्षस काय करायचे की यांचं दही दूध तूप लोणी खायचे आणि पुन्हा यांच्यावरच आक्रमण करायचे. म्हणजे आपलंच खाऊन आपल्यावरच आक्रमण करायचे. श्रीकृष्णाने सगळ्यात पहिलं एक काम केलंय. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली ना, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, तर श्रीकृष्ण परमात्म्याची पहिली संकल्पना मुहूर्त मेढ जर संघटनेची कुणी रोवली असेल तर श्रीकृष्णाने रोवली. पहिली संघटना श्रीकृष्णाने निर्माण केली त्या गोकुळामध्ये. सर्व मित्र कंपनीने एकत्रित केलं आणि गोकुळातून जाणारं जे दही दूध तूप होतं ना, तिकडं न घालता आपल्या मित्रांना खाऊ घातलं आणि त्यांना स्ट्रॉंग बनवलं. आता मला याच्यातलं महत्वाचं वाक्य सांगायचंय. जे गोकुळातून जाणारं दही दूध तूप होतं मथुरेला, ते बंद केलं. आपला जो प्रतिस्पर्धी शत्रू असतो त्याला डायरेक्ट कधीच अटॅक करायचं नाही. शत्रूची ताकद कमी करणं याचं नाव आहे राजकारण. आणि ते पहिलं कोणी केलं तर श्रीकृष्णाने. म्हणून कंसासारखा ब्लाढ्य राक्षस भगवंताला मारता आला आणि द्वारकेत केलं धर्मकारण. याला सुद्धा म्हणतात लीला कीर्तन. विठ्ठल म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची ही वारकरी संप्रदायाची परंपरा जी चालत आली ना, नामाची आणि कीर्तनाची, ही सर्वात मोठी परंपरा आहे. कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाला परिवर्तन करण्याचं काम हे कीर्तनाचं माध्यम खऱ्या अर्थाने करत असतं. कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला ज्ञान देण्याचं काम हे कीर्तनाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. विठ्ठल आणि वारकरी संप्रदायामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कुणी केलं तर ते श्री संत शिरोमणी नामदेवरायांनी. नामदेवरायानं कीर्तन करावं आणि पांडुरंगाने थैथै नाचावं. कीर्तन करी
जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. नामदेवरायाने कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने थैथै नाचावं. बघा, आणि ते नाचत असताना देवाचा पितांबर गळाला तरी देवाला कळत नव्हतं. काय सांगा, नाचता 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 देवाचा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज म्हणतात, देवा अरे सावध हो. कीर्तनामध्ये स्वतः देवाचा पितांबर गळाला, पण कीर्तनामध्ये आपण टाळ्या सुद्धा जोरात वाजवत नाहीत. अशी आपली परिस्थिती आहे. तुम्हाला सांगू, कीर्तनात टाळ्या काय जोरात वाजवायच्या? रामदेव बाबाचा तुम्ही योगा बघता, हे ऍक्युप्रेशर आहे. जर जोरात टाळी वाजवली ना तर कधीच अटॅक येत नाही. मग वाजवा टाळी. विठ्ठल मुखाने नाम आणि हाताने टाळी. मला एक जण म्हटला, आमची येता येताच रविवारी आमची चर्चा झाली. ते म्हणले बरं झालं, काही काही महाराजांना मध्ये नाही आठवलं की विठ्ठल विठ्ठल म्हणतात का? म्हणलं असं अजिबात नाही. आमच्या तिकडे ते एक जण म्हटलं मध्ये प्रमाण असतात ना, ते म्हणे आईसाहेब या मधल्या जाहिरात कशाला? जी काही काहीला हे सुद्धा कळत नाही ही परिस्थिती आहे. म्हणजे ऍडव्हर्टाईज कशाला मध्ये? असे काही काही माणसं पाहायला भेटतात बरं का. पण विठ्ठल विठ्ठल त्याच्यासाठी नसतं. विठ्ठलामुळं अटॅक येत नाही म्हणून आम्ही भजन करायला होतो. पण तरी माणसं फ्रेशवाणी नाही, हातापाय जसं जीवच नाही असं तिथली तिथं त्यांनी काही होत नाही. जरासा जोरात अंगात ताकद असली, जरा बॉडी ना माणसाची, तरी हाताला काही रग लागावं अशी टाळी वाजवली पाहिजे. म्हणून बघा, कीर्तनामध्ये पांडुरंगाने नाचावं थैथय देवाचा पितांबर गळतो. एवढं मोठं कीर्तनाचं महत्व आहे. कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. कीर्तन एवढं चांगलंय की कीर्तन करत करत माणसं हरिरूप झाल्याशिवाय राहत नाही. एवढा मोठा कीर्तनाचा महिमा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. विठ्ठल नामाचा महिमा हा फार मोठा आहे. तिथं बोलण्यासारखं काहीच राहत नाही. एवढा मोठा नामाचा महत्व आहे, नामाचा महिमा आहे. म्हणून नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. मग गुण कीर्तन, नाम कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. नलगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. नामस्मरण करा बरं. नाम कीर्तन
मुखी गावे हरीचे गुण, कीर्तन करावं आणि मुखाने भगवंताचं गुणगान गावं, नामस्मरण करावं, नाम घेणारा नामधारक आणि ते नाम इतकं एकत्रित झालं पाहिजे. जसं बघा आपल्याकडे ते पितळी हंडा असतो किंवा घागर, आपण काय करतो, जर ती गळायला लागली तर झाडकऱ्याकडून त्याला झाड दिल्या जातो. तसं नामस्मरण आणि नामाचं चिंतन करणार अशी ती प्रीती जडली पाहिजे. जितकं नामावर प्रेम केलं पाहिजे इतकं नाम श्रेष्ठ आहे. नाम चिंतनी जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. श्री संत निळोबाराय म्हणतात, नाम चिंतनावर प्रीती म्हणजे प्रेम हे जडलं पाहिजे. मग जर नामावर तुमचं प्रेम जडलं तर मग भगवत भावना सर्वाभूती, सर्व भूताच्या ठिकाणी भगवंत पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे येते. मग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिन. मग कुत्रा असो किंवा पंडित, सर्वांकडे पाहण्याची दृष्टी सम बनल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत दृष्टी बदलत नाही तोपर्यंत सृष्टी कळत नाही, आणि जोपर्यंत सृष्टी कळत नाही तोपर्यंत अध्यात्म कळत नाही. सर्व दृष्टिकोन तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. तुमची भावना चांगली पाहिजे. ज्याची भावना चांगली नाही त्यांनी काहीही करू द्या, त्याचं ईश्वर कधी चांगलं करत नाही. मुळात तुमची भावना चांगली पाहिजे. हे बघा, माणसं म्हणतात ना काहीही करा, पण माणसाने कोणाच्या भावनेशी खेळू नये. पण अलीकडं असं आहे की माणसं भावनेशी खेळतात. मग भावनेशी नाही खेळलं पाहिजे, भावना समजून घेतली पाहिजे. आमच्या भगवंताने शबरीची भावना समजून घेतली, विदुराच्या कन्या भक्षण केल्या, भावना समजून घेतली. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, थोर भावाचा भुकेला हा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव हा खरा प्रेमाचा भुकेला आहे, त्याला दुष्काळ पडतो पण कशाचा? प्रेमाचा भुकेला